मागील अनेक महिन्यांपासून वाहतुकीसाठी बंद असलेला मुंबईतील चेंबूर इथला अमर महल उड्डाण पूल वाहनांसाठी लवकरच खुला होणार आहे। त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघणार आहे। या पुलाच्या दुरुस्तीचं काम अंतिम टप्प्यात आहे। कामाची मुदत 30 ऑक्टोबरला संपते। या कामाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांनी। मुंबईकरांसाठी एक आता खुशखबर आहे, ती म्हणजे मुंबईच्या चेंबूर येथील असलेला अमरमहलचा पूल आहे हा काही दिवसातच जनतेसाठी खुला होणार आहे। एप्रिल 2017 मध्ये दुरुस्तीसाठी या पुलाची जी मार्गिका होती ठाण्याकडे जाणारी ती बंद करण्यात आली होती। त्यानंतर ते मार्गिकाची जी दुरुस्ती आहे ती पूर्ण केली आणि त्यानंतर दुसरी जी मुंबईकडे जाणारी मार्गिका आहे ती बंद करून त्या ठिकाणी काम सुरू करण्यात आलं। आणि याच दरम्यान या ठिकाणावरून एक प्रस्तावित मेट्रो असल्या कारणामुळे ही जी पूल आहे या पुलाची उंची मात्र कमी करण्यात आली आणि त्यामुळे याचा पूर्ण आराखडा आहे हा पूर्ण बदलण्यात आला। मात्र आता हे जे अमरमहल पुलाचं जे बांधकाम आहे, जी दुरुस्ती आहे ही शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आपण पाहू शकतो। आता फक्त या ठिकाणी पथदिवे असतील किंवा डांबरीकरण असेल अशा प्रकारचे काही जे बाबी आहेत त्या शिल्लक राहिलेल्या आहेत। संध्याकाळच्या वेळेला मुंबईकरांना ठाण्याकडे जाण्यासाठी किंवा मुंबईमध्ये जाण्यासाठी मोठी वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतं। मात्र हा जो अमरमहलचा पूल आहे हा आता जनतेसाठी खुला होत असल्यामुळे काहीशा प्रमाणामध्ये मुंबईकरांना यातून दिलासा मिळणार आहे। वाहतूक कोंडीपासून काहीसा दिलासा मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय तारळकरसह प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई।